नमस्कार. आपण रोज बातम्यांमध्ये पाहतोय ना, शेअर मार्केटने आज पुन्हा नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टी आभाळाला भिडतायत. पण एकीकडे ही कागदी श्रीमंती वाढत असताना दुसरीकडे घरातल्या महिन्याभराच्या खर्चाचा ताळेबंद बसवताना मात्र आपल्या नाकीनऊ येत आहेत. हा नक्की काय विरोधाभास आहे? मार्केट एवढं पळतंय, मग सामान्य माणसाच्या खिशातला पैसा नक्की जातोय कुठे? आज आपण याच न दिसणाऱ्या आर्थिक कोंडीवर म्हणजेच इन्व्हिजिबल स्क्वीजवर थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत. ग्लोबल मार्केटमधले हे मोठे भूकंप आपल्या घराच्या बजेटला कसे धक्के देतात हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हेच बघा ना, मुंबईतल्या एका आयटी प्रोफेशनलचं समजा अमेचं उदाहरण घेऊया. अमेचा पगार अगदी उत्तम आहे. दर महिन्याच्या 1 तारखेला सॅलरी अकाउंटमध्ये एक भक्कम रक्कम जमा होते. पण तरीही महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाहीये. गृहकर्जाचे वाढते EMI, महागाई आणि राहणीमानाचा खर्च यामुळे एक प्रकारचा न दिसणारा आर्थिक ताण त्याला सतत जाणवतोय. म्हणजे पगार तर वाढतोय, पण ती हवी तशी आर्थिक सुरक्षिततेची भावना मात्र कुठेच दिसत नाहीये. असं का होतंय? किंवा पुण्यातल्या एका कुटुंबाची ही परिस्थिती पहा. त्यांच्या मोबाईलवरचं इन्व्हेस्टमेंट ॲप उघडलं की पोर्टफोलिओ मस्त ग्रीन दिसतो. म्हणजे कागदोपत्री नफा तर भरपूर दिसतोय. पण वास्तवात काय चालू आहे? मुलांच्या वाढलेल्या स्कूल फीज आणि महिन्याभराच्या किराणा मालाचं लांबलचक बिल भरताना त्यांच्या कपाळावर अक्षरशः आठ्या पडतायत. म्हणजे फोनच्या स्क्रीनवर दिसणारी ती हिरवी आकडेवारी आणि खऱ्या आयुष्यातला रोजचा बजेटचा संघर्ष यात आता एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. मग इथे एक अगदी स्वाभाविक आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या सगळ्या खेळात आपला मिडल क्लास नेमका हरतो कुठे? जागतिक अर्थकारणात जे हे महाकाय बदल घडत असतात त्याचा आणि आपल्या घरातल्या बजेटचा नक्की काय संबंध असू शकतो? हा प्रश्न विचारणं आता खूप गरजेचं झालंय, कारण इथूनच आपल्याला जागतिक मार्केटमधून येणाऱ्या इशाऱ्यांचा खरा अर्थ उलगडणार आहे. विभाग 1, वॉल स्ट्रीटचा मोठा इशारा. तर बँक ऑफ अमेरिकाच्या एका ताज्या रिपोर्टनुसार इथे हा 5% आकडा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ते याला मॅजिनॉट लाईन म्हणतात. जेव्हा अमेरिकेतील 30 वर्षांच्या ट्रेजरी यील्ड्स 5% जवळ पोहोचतात, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की स्मार्ट मनी किंवा जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांना कुठेतरी अर्थव्यवस्थेत धोका वाटू लागलाय आणि म्हणूनच सरकारला कर्ज देण्यासाठी ते जास्त व्याजाची मागणी करत आहेत. आता तुम्ही म्हणाल की याचा आपल्याशी काय संबंध? तर जेव्हा जागतिक पातळीवर कर्ज घेणं महाग होतं तेव्हा त्याचे थेट पडसाद आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतात. दुसरा मोठा इशारा आहे महागाईचा, म्हणजेच इन्फ्लेशनचा. गेल्या 100 वर्षांचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की जेव्हा महागाई 4% वर जाते तेव्हा मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वाढते. आणि सध्या काळजीची बाब काय माहितीये? प्रोड्युसर प्राइसेस म्हणजे कंपन्यांचा वस्तू बनवण्याचा मूळ खर्च तब्बल 6% वाढला आहे. आता विचार करा, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते तेव्हा कंपन्या तो भार कोणावर टाकणार? साहजिकच तो भार आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांच्याच खिशावर येतो. आणि यावरूनच एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या जागतिक महागाईचा थेट फटका आपल्या स्थानिक पातळीवरच्या व्यवसायांना कसा बसतो. सांगलीतल्या एका छोट्या दुकानदाराचं उदाहरण घेऊया. त्याने बिझनेस वाढवण्यासाठी कदाचित एखादं कर्ज घेतलं असेल, पण आता कंपन्यांकडूनच येणाऱ्या मालाचे भाव वाढल्यामुळे त्यालाही दुकानातले भाव वाढवावे लागले. परिणामी ग्राहकांनी खरेदी कमी केली. म्हणजे बघा, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढल्यामुळे या सांगलीतल्या दुकानदाराच्या रोजच्या कमाईवर आणि ग्राहक संख्येवर कसा थेट परिणाम झाला हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. विभाग 2, शेअर बाजारातली कागदी संपत्ती म्हणजेच द पेपर वेल्थ ट्रॅप. सध्या आपण खूप ऐकतोय की शेअर मार्केट वाढल्यामुळे लोकांच्या संपत्तीत $1 ट्रिलियन वाढ झाली आहे. पण खरं सांगू, हा सगळा पेपर वेल्थ म्हणजे फक्त कागदी पैसा आहे. जोपर्यंत तो पैसा आपण प्रत्यक्षात काढून हातात घेत नाही तोपर्यंत तो केवळ स्क्रीनवरचा एक आकडा असतो. बँक ऑफ अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये ह्या परिस्थितीची तुलना ॲलिगेटर जॉज म्हणजेच मगरीच्या जबड्याशी केली आहे. मगरीचा वरचा जबडा म्हणजे आपलं शेअर मार्केट जे सतत वरच्या दिशेने जातंय आणि खालचा जबडा म्हणजे बॉन्ड मार्केट जे खाली कोसळतंय. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा स्टॉक आणि बॉन्ड्समध्ये एवढी मोठी दरी निर्माण होते तेव्हा ती फार काळ टिकत नाही आणि जेव्हा हा जबडा बंद होतो तेव्हा शेअर मार्केट वेगाने खाली येऊन बॉन्ड मार्केटच्या पातळीवर आदळतं. आता इथे आणखी एक गमतीशीर पण धोकादायक गोष्ट पहा. अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये जी इतकी मोठी उसळी आलीये त्यातला तब्बल 72% वाटा हा फक्त टॉपच्या 10 टेक आणि AI कंपन्यांचा आहे. उरलेल्या 490 कंपन्या फक्त 28% वाढ दाखवत आहेत.
एका संपूर्ण मार्केटचा डोलारा फक्त मोजक्याच टेक कंपन्यांच्या खांद्यावर असणं हे किती रिस्की असू शकतं याचा आपण फक्त विचार केलेला बरा. मग इथे साहजिकच असा प्रश्न पडतो की अमेरिकेतला हा टेक बबल किंवा तिथली महागाई आपल्या इथे आपल्या स्थानिक बचतीवर कसा घाला घालते. अगदी सोपं आहे. जेव्हा जागतिक पातळीवर पैसा आटायला लागतो तेव्हा आपल्याकडच्या IT सेक्टरमध्ये नवीन नोकऱ्या येणं थांबतं, स्टार्टअप्सचं फंडिंग कमी होतं आणि पर्यायाने आपल्या म्युच्युअल फंड्स किंवा SIPची व्हॅल्यू पण कमी व्हायला लागते. जगाच्या एका कोपऱ्यात पैशाची हालचाल झाली की त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या घराच्या बजेटपर्यंत हमखास पोचतातच. विभाग 3. कुटुंबासाठी आवश्यक असणारी सुरक्षा कवचे. अशा अनिश्चिततेच्या काळात आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमांची अगदी स्पष्ट विभागणी करावी लागते. घरातला किराणा, मुलांची फी आणि आपले बेसिक सेव्हिंग्ज ह्या आपल्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत. या अस्थिर काळात रातोरात श्रीमंत करणाऱ्या किंवा खूप रिस्क असणाऱ्या टेक किंवा स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीच्या मागे धावणं आपण टाळायला हवं. आवश्यक गरजांना सर्वात पहिलं प्राधान्य देणं हीच यावेळीची खरी गरज असते. त्यासाठीच आपण एका सोप्या चेकलिस्टचा वापर करायला हवा. पहिलं म्हणजे आपल्या महिन्याच्या खर्चाचं नीट ऑडिट करा आणि जे अनावश्यक खर्च आहेत ते थोडे कमी करा. दुसरं, कॅश रिझर्व्हज म्हणजेच हातात थोडी रोकड तयार ठेवायला हवी. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, किमान पुढच्या 6 महिन्यांचा घरखर्च भागेल एवढा इमर्जन्सी फंड सुरक्षित करायला हवा. यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की जर समजा अचानक नोकरीवर गदा आली किंवा एखादी वैद्यकीय अडचण आली तर रोजचा घरखर्च किंवा EMI भरण्यासाठी आपल्याला आपली दीर्घकालीन गुंतवणूक तोट्यात विकण्याची वेळ येऊ नये. तुम्हाला माहितीये, आपल्या महाराष्ट्रातल्या कुटुंबांमध्ये घरात नेहमी थोडं सोनं आणि रोख रक्कम ठेवण्याची एक खूप जुनी पद्धत आहे. आणि आपली ती पारंपरिक पद्धत किती योग्य आणि दूरदृष्टीची होती हे अशावेळी पुन्हा जाणवतं. जेव्हा अचानक असं एखादं आर्थिक संकट येतं तेव्हा हेच सोनं आणि रोख रक्कम म्हणजेच इमर्जन्सी कॅश आपले खरे आधारस्तंभ ठरतात. यामुळे होतं काय तर मार्केट खाली गेल्यावर भीतीपोटी, ज्याला आपण पॅनिक सेलिंग म्हणतो, ते करून आपले शेअर्स किंवा फंड्स विकण्याची वेळ आपल्यावर येत नाही. विभाग 4. स्मार्ट SIP गुंतवणुकीचे नियम. आजकाल आपल्यापैकी अनेक जण दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये SIP करतात, जे खूप चांगलं आहे. पण जेव्हा बातम्यांमध्ये मार्केट क्रॅशचे मोठे मथळे झळकू लागतात तेव्हा मार्केट पडत असताना घाबरून जाऊन आपली SIP थांबवणं ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. रोजच्या बातम्यांच्या गदारोळाकडे दुर्लक्ष करून दर महिन्याची गुंतवणूक सातत्याने चालू ठेवणं हेच खरं शहाणपण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट एकदम तळाला असताना घाबरून आपली गुंतवणूक काढून घेऊ नका. इतिहास हेच सांगतो की जे लोक अशावेळी संयम ठेवतात त्यांना मार्केट जेव्हा पुन्हा वेगाने उचली घेतं तेव्हा त्याचा सर्वात मोठा फायदा मिळतो. समजा मार्केट खरंच क्रॅश झालंच तर कोणत्या क्षेत्रांमधील गुंतवणूक तग धरू शकते? जे तयार असलेले गुंतवणूकदार असतात ना, ते नेहमी अशा कंपन्या शोधतात ज्यांचे मूळ व्यवसाय अत्यंत भक्कम आहेत. याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणि कमॉडिटीज यांसारख्या आवश्यक क्षेत्रांकडे त्यांचा जास्त कल असतो. कारण अर्थव्यवस्थेत काहीही झालं, अगदी मंदी आली तरी बँकिंग, वीज आणि पायाभूत सुविधांची गरज आपण कधीच थांबू शकत नाही ना. मार्केट उद्या क्रॅश होईल की नाही याची 100% खात्री कोणीच देऊ शकत नाही. कोणाकडेही भविष्यात काय होणार हे पाहण्याची जादूची कांडी नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, खरी संपत्ती ही जेव्हा सगळेजण उत्साहात खरेदी करत असतात तेव्हा नाही बनत, तर ती मार्केटमधल्या भीती आणि अनिश्चिततेच्या काळात आपण केलेल्या योग्य तयारीमधून निर्माण होते. ही योग्य पूर्वतयारीच आपल्याला भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही नुकसानीपासून वाचवू शकते. आणि याच अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजच्या या चर्चेच्या शेवटकडे आलो आहोत. लक्षात ठेवा, आज सगळ्यात मोठा धोका मार्केट क्रॅश होणं हा नाहीये, तर आपली पूर्वतयारी नसणं हा आहे. जेव्हा जागतिक स्तरावर पैशाची उलथापालथ होते तेव्हा त्याचे पडसाद आपल्या घरखर्चातही उमटतातच. त्यामुळे मार्केटच्या आकड्यांना घाबरून न जाता आपल्या खर्चाचं ऑडिट करून इमर्जन्सी फंड तयार ठेवणं आणि आपली गुंतवणूक स्मार्टपणे चालू ठेवणं हाच उत्तम मार्ग आहे. जर तुमची तयारी योग्य असेल तर कुठल्याही आर्थिक वादळाला तुम्ही अगदी धैर्याने सामोरे जाऊ शकता. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.